आरोप होतो मुंबई अदानींना आनंद देऊन टाकायची आहे, ती सगळी त्यांच्या घशात घालणार आहे, मग धारावी दिली, मग अनेक खारपट्टे दिले, अनेक मोठ्या मोठ्या जमिनी दिल्या आणि यातून ही सगळी अदानींच्या गळी उतरवली जाईल, त्यामुळे भाजपला देऊ नका महापालिका. बघा, हे इनसिक्युरिटीतनं आलेलं फेक नरेटिव्ह आहे. मी काम केलं आहे, मी हे करणार आहे, तुमच्या आयुष्यात मी बदल घडवू शकतो, घडवणार आहे, घडवला आहे, मला मतं द्या, असं सकारात्मक मांडण्याचं ठोस त्यांच्याकडे काही नाही. आणि म्हणून हे फेक नरेटिव्हचा धंदा चालू आहे. माझा तर थेट मुद्दा आहे, धारावीच्या पुनर्विकासाला तुमचा विरोध का? वर्षानुवर्ष मुंबईकर त्या 5x5च्या खोलीमध्ये 3x3च्या खोपट्यामध्ये व्यवसाय करतो, रोजगार करतो, मेहनत करतो, राहतो. करोनाच्या काळात स्थिती काय होती धारावीची? आशियातली दुर्दैवाने सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून जिचा परिचय, त्याचा नागरीकरण, नागरी पुनरुत्थान, ज्याला अर्बन रिन्युअल म्हणतो आपण, हे करायचं नाही. बरं, टेंडर फायनल तुम्हीच केलं उद्धवजी, त्याचे कंडिशन तुमच्याच काळातले, TDRची पॉलिसी तुम्हीच केलीत आणि आज तुम्ही बोंब मारताय. आणि त्यामुळे ज्यांचा धारावीच्या पुनर्विकासाला विरोध आहे, माझा आरोप थेट आहे, गरीब माणसाला मुंबईत मुंबईकराला घर मिळायला त्यांचा विरोध आहे मुळात. आणि हे सोडून अभ्युदयनगर पुनर्विकास चालू आहे, तो काय अदानी करतायत? कुंभारवाड्यामध्ये मोठा पुनर्विकास चालू आहे, तो काय अदानी करतायत? गोरेगावमध्ये पुनर्विकास चालू होता, त्या पत्रा चाळीमध्ये तुम्ही धंदे ज्यांच्याशी केलेत म्हणून जेलमध्ये गेलात, त्या सगळ्यांनी काय अदानीशी धंदा केला? काय फेक नरेटिव्ह चालू आहे? नाही, सरळ सरळ सांगितलं जात आहे की मानखुर्दची डम्पिंग ग्राउंडची जमीन ही ज्या स्वरूपामध्ये अदानींच्या गळी दिली गेली, किंवा विक्रोळीची असेल, खारपट्ट्यातली जमीन असेल, किंवा नवी मुंबईतल्या मोठे मोठे पट्टे असतील, ज्या स्वरूपामध्ये दिले जात आहेत, अगदी आनंद द्यावे अशा स्वरूपामध्ये, ते कितपत योग्य आहे? म्हणजे धारावीच्या पुनर्विकासाच्या बदल्यात आपण काय काय देणार आहोत मुंबईतलं? आता तुम्ही महत्त्वाच्या उद्गाराला, धारावीचा पुनर्विकास हा जगातला सगळ्यात मोठा पुनर्विकास आहे, तुम्ही समजून घ्या. ती एक मिश्र वस्ती आहे, त्याच्यात बरीच अंतर्गत प्रश्न आहेत. मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब तिथे करायचं आहे, तिथे मोकळ्या जागांची निर्मिती करायची आहे. धारावीकराला धारावीतच पात्र आणि अन्य अपात्रांना सुद्धा घरं धारावीत आणि मुंबईत द्यायची आहे. या सगळ्या करताना जेव्हा अपात्रला सुद्धा पुनर्विकसित करणारी ही एकमेव योजना आहे, यामध्ये मुंबईचा, राज्याचा, देशाचा GDP वाढणाऱ्या आर्थिक गतिविधींना स्थान द्यायचं आहे. इथे ओपन स्पेसेस बरोबर अरेना क्रिएट करायचे आहेत. मग या पुनर्विकासासाठी या सगळ्या गोष्टी करायला नकोत? केल्याच पाहिजेत. अगदी बरोबर. आज मी सांगतो, मिलन सभेला माझ्याकडे पुनर्विकास झाला स्लमचा, न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना नर्सिंग कॉलेजची जागा दिली, SNDTची जागा दिली, PWDची जागा दिली, काँग्रेसने दिली. मग हा काही कॉन्सेप्ट पहिल्यांदा आहे का? केवळ एक नरेटिव्ह बनवायला मी तर याचा पुरस्कर्ताच आहे. पुनर्विकासासाठी काम करावं लागेल. PPP मॉडेल शक्य आहे. सरकारला सगळ्या गोष्टी करणं आवश्यक असल्या तरी कितपत शक्य आहे यावर चर्चा झाली पाहिजे. आणि मग उद्धवजी, तुम्ही BSTचे डेपो बिल्डरांना दिलेत, कनकियाला दिलत, वाधवाला दिलत, मग तुम्ही काय कनकिया आणि वाधवाचे एजंट आहात असं म्हणायचं? डेपो कुणी कोणाला कशा स्वरूपात दिले हे तुम्हालाही नीट ठाऊक आहे, आणि मुंबईकर मतदानाच्या पेटीतून त्याला नक्की प्रत्युत्तर द्या, कारण आपल्याला दिसतंय अगदी कुर्ला डेपोपासून अनेक डेपो कशा स्वरूपात विकसित होत आहेत ते, आणि कोणाला लाभ मिळवून दिले गेलेत. त्यामुळे तुम्ही उत्तर योग्य मतपेटीतून द्यावं ही अपेक्षा असेल.